गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज या ठिकाणी आपल्याला हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमबद्दल माहिती बघायची आहे. तर हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम ही जी आहे, सर्वसाधारणपणे सर्व क्रेन्स, त्याचबरोबर JCB, पोकलँड, बुलडोजर, त्याचबरोबर कचरा वाहणाऱ्या गाड्या, मोठमोठे क्रेन, पुलाची बांधकाम वगैरे ज्या ठिकाणी केली जातात त्या ठिकाणची बीम वगैरे उचलण्याकरता हायड्रॉलिकवरती कार्य करणारे सर्व मशिनरीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर रस्त्याचं काम ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी लेवल वगैरे करण्याकरता मोटर ग्रेडर दिलेला आहे, तो सुद्धा हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमवरती कार्य करत असतो. तर ही हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे हे या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया. हायड्रॉलिक पॉवरला ट्रान्समिट करण्याकरता म्हणजेच हायड्रॉलिक पॉवर जी आहे ती जर त्याची शक्ती पुढे पाठवायची असेल, शक्ती संक्रमण करायचं असेल, तर बंद सिलेंडरला काय केलं जातं, त्या बंद सिलेंडरमध्ये लिक्विड म्हणजेच ऑइल प्रेस केलं जातं. ऑइल प्रेस करून दाबून त्याचा उपयोग सिस्टीमच्या इनपुट कंपोनेंटला, पंप व आउटपुटला कंपोनेंटला काय केलेलं असतं, ॲक्च्युएटर किंवा रॅम सिलेंडर किंवा हायड्रॉलिक सिलेंडर दिलेलं असतं. आता या ठिकाणी ही जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे, हायड्रॉलिक सिस्टीम जी कार्य करत असते ती पास्कलच्या तत्वावरती कार्य करते. पास्कलचा नियम काय आहे, काय सांगतो की कोणत्याही द्रव पदार्थावरती दाब दिला असता तो द्रव पदार्थ दाबला जाऊ शकत नाही. म्हणजेच लिक्विड जे आहे ते तुम्ही दाबू शकत नाही. दुसरा नियम पास्कलने सांगितलेला आहे की कोणताही द्रव पदार्थ याच्यावरती जर दाब दिला आणि जर त्या लिक्विडला किंवा द्रव पदार्थाला जायला मार्ग असेल तर तो द्रव पदार्थ सर्व बाजूने सारख्या प्रेशरने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व ठिकाणी सारखे प्रेशर दाखवतो. आता ही जी हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम आहे, या सिस्टीमद्वारे बरीचशी कामं केली जातात. आता उदाहरणार्थ समजा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरच्या पाठीमागं जी इम्प्लिमेंट्स असतात ती इम्प्लिमेंट्स वर उचलण्याकरता या सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर समजा ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस जर लेवलर जोडला असेल, त्यालाच फळी म्हटलं जातं, फळी जर जोडली असेल तर ती फळी वर खाली करण्याकरता, त्याचबरोबर त्याचा अँगल बदलण्याकरता हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्यानंतर काही ट्रॅक्टर्स कंपन्यांनी ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बकेटसुद्धा बसवलेली आहे, तर ती बकेट ऑपरेट करण्याकरता हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्यानंतर JCB आहे, JCBमध्ये सुद्धा या सिस्टीमचा उपयोग केला जातो. पोकलँड, बुलडोजर, क्रेन, फोर्कलिफ्ट, त्यानंतर रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीट जे रस्ते सध्या चालू स्थितीमध्ये आहेत त्याचं काम करण्याकरता, बीम वगैरे उचलण्याकरता, त्यानंतर मोठमोठे पुलाचे जे जॉब बनवलेले आहे ते जॉब इकडून तिकडे करण्याकरता क्रेनचा उपयोग केला जातो. म्हणजेच हायड्रॉलिक सिस्टीमचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. त्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये हायड्रॉलिक प्रेस मशीन, म्हणजेच एखादा पार्ट काय करायचा, आपल्याला एखाद्या शाफ्टवरून एखादी पुली काढायची आहे किंवा एखादा गिअर काढायचा आहे, एखादी मोठी पुली काढायची आहे किंवा शाफ्टवरून एखादी बेरिंग काढायची आहे आणि ती परत बसवायची आहे, याकरता हायड्रॉलिक प्रेस मशीनचा उपयोग केला जातो. त्यानंतर हायड्रॉलिक लिफ्ट किंवा कार हॉइस्ट असं म्हटलं जातं, तर कार हॉइस्टमध्ये सुद्धा हायड्रॉलिक सिस्टीमचा उपयोग केला जातो. हायड्रॉलिक सिस्टीम जी आहे ती कमी ताकद लावून सुरुवातीला जास्त मोठं काम करण्याकरता ही सिस्टीम वापरली जाते. आता या सिस्टीममध्ये
अजून कोणकोणते भाग येतात बघा. आता सध्या स्थितीमध्ये सर्व ट्रॅक्टर, सर्व कार, त्याचबरोबर सर्व ट्रक याच्यावरती हायड्रॉलिक पॉवर स्टीरिंग आहे किंवा पॉवर स्टीरिंग असं म्हटलं जातं. आता सध्याच्या BS6मध्ये ज्या कार आहेत त्याच्यामध्ये हायड्रॉलिक स्टीरिंग सिस्टीम नाही, तर इलेक्ट्रिकल पॉवर स्टीरिंग सिस्टीम आहे. तर हायड्रॉलिक सिस्टीम किंवा पॉवर स्टीरिंग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑइल या द्रव पदार्थावरती उपयोग करून काय केलं जातं, दाबयुक्त ऑइल हे त्या सिलेंडरमध्ये सोडलं जातं आणि कार्य करून घेतली जातात. त्याचबरोबर समजा टू व्हीलरच्या पुढल्या व्हीलसाठी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहे. त्यानंतर सर्व कारवरती हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचा उपयोग केलेला आहे. ट्रॅक्टरमध्ये HMT जो ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम वापरलेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ऑइल वापरून दाबयुक्त ऑइलचा उपयोग करून कार्य घडवून आणलं जातं. तर या हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम किंवा हायड्रॉलिक सिस्टीममध्ये प्रामुख्याने कोणकोणते भाग असतात. प्रामुख्याने हायड्रॉलिक सिस्टीम म्हटलं की पहिलं म्हणायचं की हे जे तत्त्व आहे कुणी मांडलं तर पास्कल या शास्त्रज्ञांनी तत्त्व मांडलेली आहेत. त्यानंतर या सिस्टीममध्ये ऑइलचा उपयोग करून सर्व सिस्टीम कार्यान्वित होते. मग कंपनीच्या शिफारशीनुसार काय करायचं असतं, ऑइल वापरायचं असतं. हायड्रॉलिक ऑइल काही कंपन्या 30 नंबरचं वापरतात, काही कंपन्या 40 नंबरचं वापरतात. ट्रॅक्टरमध्ये हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमसाठी 80 नंबरचं किंवा 90 नंबरचं ऑइल काय केलं जातं, वापरलं जातं. आणि ते ठराविक तासानंतर काय करायचं असतं, बदलायचं असतं किंवा कंपनीच्या शिफारशीनुसार ज्या वेळेला बदलायला सांगितलेलं आहे त्यानुसार ते बदलायचं असतं. म्हणजेच या सिस्टीममध्ये प्रामुख्याने ऑइलचा उपयोग हा केला जातो. तर हे जे ऑइल आहे कशामध्ये साठवलेलं असतं, तर रिझर्वायर टँकमध्ये ऑइल साठवलेलं असतं. त्या रिझर्वायर टँक हे गॅल्वनाइज्ड सीट किंवा काही याच्यामध्ये फायबरसुद्धा देतात, प्लॅस्टिकचंसुद्धा देतात. मग कुठल्याही मटेरियलपासून जरी रिझर्वायर टँक बनवलेलं असलं तर ती रचना ही त्या मानानं सारखीच असते. त्या टँकमध्ये बॅफल प्लेट दिलेलं असतात आतमध्ये. त्यानंतर जिथून आपण ऑइल काढतो त्या ठिकाणी खालच्या बाजूला ड्रेन प्लग दिलेला असतो, मॅग्नेटिक ड्रेन प्लग असतो. त्यानंतर वरच्या बाजूला पंप दिलेला असतो किंवा काही कंपन्या ह्या पंप इंजिनवरती बसवतात. काही कंपन्या काय करतात, इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे ऑपरेट होणारा पंप काय केला जातो, त्या रिझर्वायर टँकवरतीच बसवला जातो आणि तो ऑपरेट होत असतो. डिपस्टिक दिलेलं असते लेवल चेक करण्याकरता, ऑइल मिनिममला आहे का मॅक्झिममला आहे हे तपासण्याकरता त्या रिझर्वायर टँकमध्ये काय केलं असतं, डिपस्टिक दिलेलं असते. त्यानंतर फिलिंग कॅप दिलेलं असते, एअर व्हेंट प्लग म्हणजेच फिलिंग कॅप त्या ठिकाणी दिलेली असते की जेणेकरून ऑइल समजा पुढं गेलं तर पाठीमागून ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे ज्या ऑइलवरती असावं अशी रचना त्या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर ब्रॅकेट दिलेलं असतं, ते ब्रॅकेट देऊन स्ट्रिप्स देऊन ती रिझर्वायर टँक किंवा ऑइल टँक ही काय केलेलं असते, माउंटिंग व्यवस्थितरित्या केलेली असते. नंतर पाईपलाईन असतात, सक्शन पाईप असते, रिटर्न पाईप असते. म्हणजे सक्शन पाईप म्हणजे ऑइल पुढं जाणारी पाईप असते आणि रिटर्न पाईप म्हणजे कार्य करून माघारी येणारी पाईप असते. त्यानंतर हायड्रॉलिक ऑइल पंप असतो. हायड्रॉलिक ऑइल पंपाचं काम काय असतं की ऑइल त्याला ड्राईव्ह मिळाली की समजा इंजिनद्वारे मिळू द्या नाहीतर इलेक्ट्रिकद्वारे त्याला ड्राईव्ह मिळू द्या. त्या पंपाला ड्राईव्ह मिळाल्यानंतर तो पंप काय होतो, कार्यान्वित होतो आणि तो ऑइल काय करतो, सक्शन करतो आणि पुढे प्रेशरने पाठवतो. सर्वसाधारणपणे हायड्रॉलिक सिस्टीममधील जो हायड्रॉलिक ऑइल पंप आहे तो 3000 पाऊंड स्क्वेअर इंच एवढ्या प्रेशरने काय करत असतो, ऑइल पुरवठा त्या हायड्रॉलिक सिस्टीमला करत असतो.
पुढील बाजूस ऑइल फिल्टर दिलेला असतो. तो ऑइल फिल्टर ऑइल स्वच्छ करून पुढे पाठवितो. त्यानंतर पुढे ऑइल हे डिस्ट्रीब्युटरमध्ये जाते. डिस्ट्रीब्युटरमधून ऑइल हे कुठल्या सर्किटला जावं याकरता कंपनीनं काय केलं असतं, नियोजन केलेलं असतं. आणि तो जो चालक आहे त्या चालकाने लिव्हर हलवली, ऑपरेटिंग केली, फॉरवर्ड किंवा रिव्हर्स यानुसार ते ऑइल काय केलं जातं, डिस्ट्रीब्युटर जो असतो त्या डिस्ट्रीब्युटरमधून योग्य मार्गाने ऑइल हे पाईपलाईनमार्फत ज्या ठिकाणी वर्किंग करणारे जे पार्ट्स आहेत, उदाहरणार्थ बकेट असू द्या किंवा ट्रॅक्टरची पुढली लेवलर असू द्या किंवा JCBची मोठी बकेट असू द्या, ते ऑपरेट करण्याकरता दाबयुक्त ऑइल हे काय केलं जातं, स्टील पाईपमधून रबर पाईपद्वारे हे रॅम सिलेंडरमध्ये जाते. काही याच्यावरती सिंगल ॲक्टिंग रॅम सिलेंडर दिलेले असतात किंवा हायड्रॉलिक सिलेंडर दिलेले असतात किंवा ॲक्च्युएटर सिलेंडर दिलेले असतात. काय याच्यामध्ये उदाहरणार्थ JCB याच्यामध्ये पुढील बाजूस डबल ॲक्टिंग सिलेंडर द्यावं लागतं किंवा डबल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर द्यावं लागतं. तर त्या ठिकाणी समजा पिस्टनच्या पुढील बाजूस ऑइल जर गेलं तर पाठीमागील बाजूस ऑइल हे पाईपलाईनमार्फत काय होत असतं, परत हे रिटर्न पाईपमधून डिस्ट्रीब्युटर टू रिझर्वायर टँक असं ऑइल परत जात असतं. आणि सिंगल ॲक्टिंग सिलेंडर जर असेल तर पिस्टनच्या हेडवरती समजा ऑइल सोडलं तर पिस्टन मागं सरकतो आणि पिस्टनच्या पाठीमागे बसवलेला जो रॉड आहे ते एक्सेंट्रिकद्वारे शाफ्ट फिरवला जातो आणि पाठीमागील ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला बसवलेले जे हायड्रॉलिक आर्म आहेत तो रॉकर शाफ्ट जो आहे तो फिरला जातो आणि आर्म काय केले जातात, वर उचलले जातात. आर्म वर उचलल्यानंतर वर्टिकल लिफ्ट रॉड काय केले जातात, वर जातात. त्याचबरोबर लोअर लिंकसुद्धा वर जातात आणि त्या लोअर लिंकला बसवलेली जी इम्प्लिमेंट आहे ते काय केलं जातं, वर उचललं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी हायड्रॉलिक सिस्टीममध्ये कार्य चालत असतं. त्याचबरोबर या हायड्रॉलिक सिस्टीममधून म्हणजेच पाईपलाईनमधून ऑइल किती प्रेशरनं वाहत आहे, जात आहे हे बसल्या जागी चालकाला कळावं याकरता ऑइल प्रेशर गेज हा डॅशबोर्डवरती किंवा पॅनल बोर्डवरती बसवलेला असतो. कमी प्रेशर असेल किंवा जास्त प्रेशर असेल तर त्याची दुरुस्ती वेळीच करून घ्यावी, अन्यथा बाकीचे धोके उद्भवू शकतात. त्यानंतर कूलर वगैरे व्यवस्थित कार्य करतो का नाही हे सुद्धा बसल्या जागी आधुनिक पद्धतीमधले JCB असू द्या, पॉकलँड असू द्या याच्यामध्ये त्या चालकाला कळतं. परंतु ट्रॅक्टरमध्ये असलेली जी हायड्रोलिफ्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कूलर कार्य करतो किंवा नाही हे कळत नाही. ते स्वतःहून बघावं लागतं किंवा त्याच्यामध्ये काय दोष असतील तर बघावं लागतं. परंतु आधुनिक जर ट्रॅक्टर असतील तर आधुनिक ट्रॅक्टरमध्ये तशी सुविधा आहे. कूलर कार्य करत असेल तरीसुद्धा काय केलं जातं, डॅशबोर्डवरती व्यवस्थितरित्या दाखवलं जातं किंवा ऑइल प्रेशर इंडिकेटरसुद्धा दाखवला जातो. समजा ऑइल प्रेशर कमी असेल किंवा जास्त असेल तर तो इंडिकेटर लॅम्प लागतो लाल. आणि जर त्या सिस्टीममध्ये ऑइल योग्यरित्या प्रेशरनं जर पाठवलं जात असेल तर तो इंडिकेटर लागत नाही. आता ही जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे या हायड्रॉलिक सिस्टीमद्वारे कमी ताकदीमध्ये मोठमोठी कामं केली जातात हे आपल्याला लक्षात आलं. तर या सिस्टीममध्ये जे ऑइल असतं, आता उदाहरणार्थ समजा हायड्रॉलिक ऑइल 30 नंबर किंवा 40 नंबर, 80 नंबर आणि 90 नंबर, ह्याची जी व्हिस्कॉसिटी असते, स्निग्धता जी असते, ती ऑइलचे नंबर जे दिले गेले, कुणी नंबर दिले, SAE म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा API अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट या संस्थेने ऑइलला नंबर दिले. तर हे नंबर ऑइलला दिल्यानंतर पूर्ण जगामध्ये या मीटरचा वापर सुरू आहे. तर अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये
सुरुवातीला ही जी SAE आणि API ही जी संस्था आहे, या संस्थेने नंबर दिले गेले आणि त्यानुसार काय केलं जातं, त्याची विस्कॉसिटी ही ग्राह्य धरली जाते आणि त्या ऑइलचा उपयोग योग्य ठिकाणी योग्य कामासाठी केला जातो. आता हे झालं ऑइलचं, हायड्रॉलिक ऑइलचं. आता दुसरी सिस्टीमसुद्धा आहे आपल्याकडं हायड्रॉलिकची. उदाहरणार्थ ब्रेक सिस्टीम आहे. वाहनावरती जी ब्रेक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल वापरलं जातं, म्हणजेच ब्रेक ऑइल वापरलं जातं. तर त्या ब्रेक ऑइलचा नंबर हा वेगळा आहे. उदाहरणार्थ .3, .4 किंवा .5चं ऑइल काय केलं जातं, ब्रेक सिस्टीमकरता वापरलं जातं. तर कारवरती ब्रेक सिस्टीम असते, टू व्हीलरवरती ब्रेक सिस्टीम असते. पुढील चाकासाठी डिस्क ब्रेक जर असेल तर त्याच्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम असते. कारमध्ये तर सर्रास हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहेतच. तर या हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ज्या कार्य करतात, जशा प्रकारे आपण लिफ्ट सिस्टीममध्ये बघितलं त्याच पद्धतीने या ब्रेक सिस्टीममध्ये सुद्धा तेच कार्य चालतं, परंतु ऑइल मात्र वेगळं वापरलं जातं. जसं लिफ्ट सिस्टीममध्ये काय केलं जातं, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऑइल वापरलं जातं आणि ब्रेक सिस्टीम जर असेल तर .3, .4 किंवा .5 नंबरचं ऑइल काय केलं जातं, वापरलं जातं. यात एक लक्षात ठेवायचं की हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीममधलं ऑइल ब्रेक सिस्टीममध्ये वापरायचं नाही किंवा ब्रेक सिस्टीममधलं ऑइल हे हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीममध्ये वापरायचं नाही. म्हणजे इकडचं ऑइल तिकडं, तिकडचं ऑइल इकडं करायचं नाही, अन्यथा काय होतं, रबरी पार्ट काय होतात, खराब होतात. तर ब्रेक सिस्टीममधले रबरी पार्ट खराब होऊ नये त्याकरता ब्रेक ऑइल हे जे बनवलेलं असतं ते त्याचं जे मटेरियल असतं, म्हणजेच त्याच्यामधलं ऑइलचं प्रमाण कॅस्टर ऑइल असतं, ग्लिसरीन असतं, स्पिरिट असतं, म्हणजे जे प्रमाण आहे कंपनीने ठरवून दिलेलं असतं त्या प्रमाणामध्ये काय केलं असतं, ऑइल बनवलेलं असतं आणि ते ऑइल कंपनीनं सांगितल्यानुसारच वापरायचं असतं. उदाहरणार्थ समजा TVS गर्लिंग ऑइल वापरायचं सांगितलं तर TVS गर्लिंगचंच ऑइल वापरायचं. टायडचं सांगितलं असेल तर टायडचंच वापरायचं. ज्या कंपनीचं ऑइल ज्या ठिकाणी कंपनीनं सांगितलेलं आहे तेच ऑइल त्या ठिकाणी त्या रिझर्वायर टँकमध्ये ओतायचं. अन्यथा बाकीचे बरेचसे दोष काय होत असतात, निर्माण होत असतात. तर जी ग्रेड सांगितलेली आहे त्या ग्रेडचंच ऑइल त्या ठिकाणी वापरायचं, एवढी काळजी घ्यावी लागते. अन्यथा काय होतं, त्रुटी ह्या भरपूर आढळून येतात. आता हायड्रॉलिक फ्लुइडचे हे जे उद्देश आहेत की पॉवर ट्रान्समिट करणे, त्याचबरोबर लुब्रिकेशन करणे, पार्ट गंजू नये म्हणून प्रतिबंध करणे, अशुद्ध घटक वेगळे करणे, उष्णता संक्रमित करणे, पुढे पाठविणे, त्यानंतर मशीन पार्टमधील गॅप, याच्यामध्ये असलेला जो गॅप आहे तो सील करणे. त्यानंतर त्याचे फायदे काय आहेत, फ्लुइडला लावलेली ताकद जी बल आहे, कमी ताकद लावून आपण मोठे काम करू शकतो, हा फायदा आहे. फ्लुइड दाबले जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यात स्प्रिंग ॲक्शन दिलेली नसते. तोटे काय आहेत बघा, समजा हायड्रॉलिक ऑइल लिकेज झालं, गळती झाली तर इतर दोष निर्माण होऊ शकतात. त्यानंतर हायड्रॉलिक एलिमेंटला धूळ गंजण्यापासून वाचवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. पेट्रोलियमचे हायड्रॉलिक ऑइलला आग लागण्याची शक्यता असते, अशी काही तोटे याच्यामध्ये असतात. तर या ठिकाणी आपण हायड्रॉलिक सिस्टीममध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं ऑइल वापरायचं, ब्रेक सिस्टीमसाठी कोणतं ऑइल वापरायचं याबद्दल माहिती बघितली. आता याच्यामध्ये काही ठराविक भाग असतात, जसं सांगितलं आपण रिझर्वायर टँक, पाईपलाईन, त्यानंतर हायड्रॉलिक ऑइल पंप, मोटर, लिव्हर्स किंवा ऑपरेटिंग लिव्हर्स, रॅम सिलेंडर किंवा हायड्रॉलिक सिलेंडर, ॲक्च्युएटर सिलेंडर्स, वॉल्स, मग ते स्पूल वॉल असतील,
रोटरी वाल्व असतील, 2 वे, 3 वे, 4 वे किंवा 5 वे वाल्व असतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पंप या ठिकाणी वापरले जातात. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचेच काय करतात, ऑइल पंप वापरतात. तर ऑइल पंपाची माहिती स्पेशली आपण नंतर बघूया. आता या ठिकाणी हायड्रॉलिक रेंजसुद्धा हायड्रॉलिक सिस्टीमवरती ऑपरेट केले जातात. म्हणजे समजा आपल्याला नटबोल्ट वगैरे जर काढायचे असतील जलदरित्या, तर द्रव पदार्थाचा वापर करूनसुद्धा आपण काय करू शकतो, नटबोल्ट काढू शकतो किंवा आवळू शकतो. त्यानंतर कार हॉइस्ट, म्हणजे कार वगैरे उचलण्याकरता जी कार हॉइस्ट वापरली जाते किंवा कार लिफ्टचा उपयोग केला जातो. हायड्रॉलिक प्रेस, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा हायड्रॉलिक पाईप बेंडिंग मशीनचा उपयोगसुद्धा या हायड्रॉलिक सिस्टीमद्वारेच काय केला जातो, करून घेतला जातो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज हायड्रॉलिक सिस्टीम कोणत्या ठिकाणी वापरली जाते, कशासाठी वापरली जाते आणि काही ठराविक पार्ट कोणकोणते असतात याबद्दल माहिती बघितली. धन्यवाद. जय हिंद.